Hello friends, today we are going to learn about a very interesting and humorous poem. The poem name is uh, Double Standard. In this poem, the boy arguing his parents, when I was doing something, I was wrong and you have done something, you have right. So let's start begin with us. I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, is the alarm that crazy? In the first stanza, the children tells his parents, जेव्हा मी उशिरा उठतो तर त्यावेळेस तुम्ही मला म्हणता की तू फार लेझी आहेस, आळशी आहेस. परंतु ज्यावेळेस तुम्ही उशिरा उठता तर तेव्हा तुम्ही म्हणता की आज वेळेवर अलार्म वाजला नाही. नेक्स्ट स्टांजा इन दिस पोएम. When I say no to something, I am being stubborn. Stubborn means a stubborn person does not change the way he acts or think, though it may not be nice. Stubborn या शब्दाचा अर्थ म्हणजे हटकोर होते. When you say no to something, you are being firm. ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला मी नाही म्हणतो तर त्यावेळेस मला तुम्ही हटकोर असे म्हणता. परंतु ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीला नाही म्हणता तर त्यावेळेस तुम्ही यू आर बिईंग फर्म, तर त्यावेळेस तुम्ही चांगला निर्णय घेता असा तुमचा एक समज असतो. When I raise my voice, it is shocking and rude. When you raise your voice, you are teaching me to be good. Third stanza in this poem. When I raise my voice, it is shocking and rude. ज्यावेळेस मी माझा आवाज मोठा करतो त्यावेळेस मला माझ्यावर तुम्ही ओरडता, मला हटकोर किंवा आणखी काही बोलता. परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमचा आवाज वाढवता तर त्यावेळेस यू आर टीचिंग मी टू बी अ गुड. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या आवाजात मला ओरडता त्यावेळेस तुम्ही योग्य निर्णय घेता असं तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणतो. When I break something, I am clumsy or careless. When you break something, it slip, you were helpless. Fourth stanza in this poem. When I break something, ज्यावेळेस माझ्याकडून एखादी वस्तू तोडफोड होते त्यावेळेस तुम्ही मला म्हणता आय एम क्लमझी और केअरलेस. त्यावेळेस मला तुम्ही निष्काळजीपणा तुम्ही केला किंवा तू क्लमझी आहेस म्हणजे विदाऊट स्किल म्हणजे नीटनेटकेपणा तुझ्यामध्ये नाही आहे असे वडील त्या मुलाला ओरडतात. परंतु वडिलांच्याकडून एखादी मिस्टेक झाली, एखादी वस्तू तुटफूट झाली तर वडील त्यावेळेस म्हणतात की इट्स स्लिप, यू वेअर हेल्पलेस. म्हणजे ही वस्तू इथं कोण ठेवलेली होती तर असे त्यावेळेस वडील म्हणतात. नेक्स्ट स्टांजा. When I do something wrong, I am such a terror. When you do something wrong, it's a forgivable error. In this stanza, the children say that when I do something wrong, ज्यावेळेस मी एखादी चुकीची गोष्ट करतो तर त्यावेळेस वडील म्हणतात आय एम सच अ टेरर. टेरर means a person who gives great troubles. When you do something wrong, it's a forgivable error. ज्यावेळेस माझ्याकडून एखादी चूक घडते त्यावेळेस मला तुम्ही ओरडता, खूप माझ्यावर ओरडता. परंतु तुमच्याकडून एखादी चूक झाली तर ते एक विसरण्यासारखी एक ते चूक आहे असे तुम्ही म्हणता. नेक्स्ट आन्सर इन दिस पोएम. When I quarrel with a friend, I am wild and naughty. When you quarrel with a neighbor, you are only doing your duty. ज्यावेळेस मी मित्रांसोबत बाहेर भांडतो त्यावेळेस मला तुम्ही वाईल्ड अँड नॉटी म्हणता. परंतु कधी कधी तुम्ही शेजाऱ्यांसोबत भांडण करता त्यावेळेस तुम्ही तुमची जबाबदारी
करत असता, इतरांसोबत भांडताना तुम्ही तुमचा एक निर्णय चांगला आहे असे तुम्ही म्हणता, परंतु ज्यावेळेस मी इतरांसोबत भांडतो तर मला तुम्ही नॉटी आणि वाईल्ड जंगली असे म्हणता. The last stanza in this poem. So I'm always wrong and you are always right. Oh, why do people grow up and spoil the child delight? शेवटच्या स्टांजामध्ये हा मुलगा म्हणतो की सो आय एम ऑलवेज रॉंग, मी सदैव चुकीचाच असतो, किंवा मी जो काही निर्णय घेतो तो चुकीचाच असतो असे मला तुम्ही म्हणता. अँड तुम्ही जो निर्णय घेता तो सदैव बरोबर असतो. सो ओ व्हाय डू पीपल ग्रो, त्यामुळे माणसं मोठी का होतात आणि लहान मुलांच्या भावनांना का दुखावतात, त्यांचे जे स्वप्नांना स्पॉइल का करतात, असे शेवटच्या स्टांजामध्ये हा मुलगा म्हणतो. इन दिस poem some rhyming words, that is for example lazy, crazy, lazy, crazy, voice, careless, helpless, terror, error, naughty, duty, so in this poem some of pairs lazy, crazy, careless, helpless, these are rhyming words. So please note down your notebook. So today your homework is today your homework is in this poem all the words that the grown-ups in the poem use for the child. Okay.